तर मित्रांनो चला आता आपण त्या मंदिरामध्ये जायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता संध्याकाळचं व्ह्यू कसं दिसतंय, एक नंबर ना. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो 2 दिवस झाले ना, तर भावांनो मी ब्लॉगच काढलेला नसता, तर भावांनो आज काढतोय, ते पण खूप लेट शूट करतो आजचा पण ब्लॉग. तर मित्रांनो आता आपल्याला गावामध्ये पाठवलेले, बघूया आपण जाऊन कसं आहे काय. आणि एक ठिकाणी जायचं आहे आपल्याला तिथं जायचं आहे मंदिरामध्ये. तर बघू चला, तिथं पण जाऊया चला. तरी बघू शकतो रात्रीचं संध्याकाळचं व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपण आता गाडी घेतलेली आहे, चला आपण जाऊ पुढं काय हालचाली बघूया चला. तर मित्रांनो संध्याकाळचं व्ह्यू तुम्ही बघू शकता. इथं इट भट्टी आहे, इथं ना इटा बनवतात मित्रांनो, ते बघू शकता माणसं काम करताय. आणि पुढं आपली वणी दिसते का तुम्हाला, खूप मोठमोठ्या इट भट्ट्या करून ठेवलेले आहे इथं बघा. इथं पण बघू शकता, इथं आणि मंदिर का तिथं आहे मित्रांनो. ते तुम्हाला बंगले बिल्डिंग दिसत आहे का, त्याच्यात त्या अंगात जायचं आपल्या मंदिरात. तर जायचं खूप मस्त मंदिर आहे, चला आपण जाऊया. तर मित्रांनो ही बघू शकता पुढं वणी आहे. चला आपण आता तिकडनं जाऊ, मस्तपैकी फिरू बिरू काही वाटतंय. चला संध्याकाळचं मस्त ऊन लागत होतं दिवसाचे म्हणून. मित्रांनो तुम्ही बघू शकता संध्याकाळचं व्ह्यू कसं दिसतंय. मित्रांनो हा सप्तशृंगी रोड गाडाकडे जातो, ह्या रोडने चालले आपण पुढं. आता चला आपल्याला तिकडं जायचंय भावांनो, चला आपण जाऊया. तर तुम्ही रात्रीचा संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता. माझा आवाज पण नीट येत नसेल मित्रांनो, पण आता या क्लिअर करू. चला बघूया आता पुढं जाऊ आपण थोडंसं. तर मित्रांनो चला आता आपण त्या मंदिरामध्ये जायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता संध्याकाळचं व्ह्यू कसं दिसतंय, एक नंबर ना. म्हणून आपण आलेलो इथं, आता तिकडं खूप गर्दी होती म्हणून आपण आलो. आता बघू शकता हे मंदिर आहे आणि आपली गाडी लावली इथे. तर चला आता आपण दर्शन करू मस्तपैकी. आणि हे बघा कसं व्ह्यू दिसते. चला आता आपण दर्शन करूया तिथं वरती. तर मित्रांनो इथं बघू शकता आपला महादेव. सो गाईज मी रोज इथे बसायचो, खूप मस्त वाटतं इथं मित्रांनो येऊन. तर भावांनो आहे ना 2 दिवस झाले, 2 का 3 दिवस झालेले ब्लॉग शूट केलंच नसतं मित्रांनो. आणि आज लवकरच करायचं होतं पण टाईम लागला, कारण कोण एवढं लागतं ना भावांनो विचाराच्या बाहेर, म्हणून ब्लॉग शूट केलाच नाही. आत्ता करल तेव्हा करल म्हणून केला, तर केला खूप लेट शूट केला तुम्ही बघू शकता. आणि बघू शकता आपली इकडं पुढं वणी मित्रांनो बरं का, आमचं गाव आहे. तर मस्तपैकी बापांकडून गाडीची चावी घेतली आणि आलो मी इकडं ब्लॉग शूट करायला भावांनो. तर भावांनो आहे ना आता आहे ना व्ह्यू थोडंसं क्वालिटी नाही येतं आपला कॅमेरा, तर व्ह्यू ना थोडं खास नसेल दिसत, तुम्ही बघू शकता. आणि इकडची झाडं आहे ना पूर्ण आता वाळून गेलेले. आता दिसत असं तुम्हाला पोते इथं तुम्हाला दिसतं का बागच हिरवागार दिसत. अख्खे झाडं आहेत ते ना, ते सगळे वाळून गेलेले बघा, हे बघू शकता. आणि ते बघू शकता तुम्ही आपला सप्तशृंगी कसा दिसतो, इथून मोकळा दिसतो भावांनो. तर मित्रांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून द्या. आणि तुम्हाला मंदिराचे मी तुम्हाला सगळीकडून दाखवणार आहे. चला आता तुम्हाला मंदिराचे क्लिक दाखवतो. चला आपण काढूया मंदिराचा क्लिक. चला आता खाली जाऊ आपण काढू.
हो मी तुम्हाला मंदिर दाखवतो पुढून. चला आता असं थोडं लांबून दाखवतो पाहिजे क्वालिटी दिसत नाही तिथं. हे बघा आपली गाडी इथं लावली. तर मित्रांनो आपल्याला आहे ना एक दिवशी दुसऱ्या मंदिरात जायचं आहे, मोठ्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुम्हाला मी दाखवलं आता त्याच व्हिडिओमध्ये. त्या मंदिरामध्ये जायचं आहे एखाद दिवशी जाऊ भावांनो. आणि तुम्ही सबस्क्राईब करा, नक्कीच तुम्हाला दिसेल की मी कोणत्या मंदिरात जाणार आहे. सगळं तिथं लहान पोरं खेळताचे ते बघू शकता. बॅट बॉल खेळत होते पळाले ते बघा. आणि काही एक दिवस होता त्याच ठिकाणी आम्ही खेळायचो, पण आता नाही खेळती भावांनो. आता शौक नाही आहे खेळायची. तर मित्रांनो आपल्या मित्राचं घरी इथंच आहे, तर त्यांनी बोलवलं आहे तिकडं. चला आपण त्याच्याकडे जाऊ. त्यांनी बोलवलं आहे, चला बघू आता काय केलं तिकडं.